नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीएमसी सोलापूरचा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत। यामध्ये आपण 12 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या शिफ्ट 1 च्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे, यूपीएससीचा उल्लेख संविधानाच्या कोणत्या भागामध्ये होतो? तर यूपीएससीचा उल्लेख संविधानाच्या भाग 14 मध्ये केला जातो आणि अनुच्छेद जर विचारलं तर अनुच्छेद 315 ते 323 मध्ये यूपीएससीचा उल्लेख करण्यात आला आहे। यूपीएससी तसेच स्टेट सर्व्हिस यानी एमपीएससी, एमपीपीएससी प्रत्येक राज्याची सर्व्हिस यांचा पण उल्लेख घटनेच्या भाग 14 मध्येच करण्यात आला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, गोवालिया टँक मैदानावर कोणी सत्याग्रह केला? तर अरुणा असफ अली यांनी गोवालिया टँक मैदानावर झेंडा फडकावून सत्याग्रह केला होता आणि याच मैदानावर महात्मा गांधींनी चले जावचा नारा दिला होता। पीएम किसान योजना कधी सुरू झाली? तर ही योजना गव्हर्नमेंटद्वारे 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती। त्यानंतर याच योजनेवर आणखी एक प्रश्न विचारण्यात आला आहे, तो म्हणजे पीएम किसान योजना प्रत्येक 4 महिन्याला व्यक्तीला किती पैसे देते? तर पीएम किसान योजनेद्वारे वर्षाला 6000 रुपये दिले जातात आणि ते 3 टप्प्यामध्ये, प्रत्येक 4 महिन्याच्या टप्प्यामध्ये। तर प्रत्येक 4 महिन्याला 2000 रुपये दिले जातात। वैद्यकीय शास्त्रात नोबेल कोणाला भेटले? तर यामध्ये एकूण 3 व्यक्तींना नोबेल प्राइज देण्यात आले आहे। एक आहेत मेरी ई ब्रुनको, दुसरी आहे फ्रेंच रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची। पुढचा प्रश्न, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स यानी एचडीआय नुसार भारताचा क्रमांक कितवा लागतो? तर एचडीआय मध्ये भारताचा 130वा क्रमांक लागतो। यावर्षी भारताचा स्कोर होता 0.685। एचडीआयचा जो स्कोर आहे तो 0 ते 1 च्या दरम्यान काउंट केला जातो। त्यामध्ये भारताचा 0.685 एवढा आहे आणि हा कोणाद्वारे जारी केला जातो असा जर क्वेश्चन आला पुढच्या पेपरमध्ये तर तो यूएनडीपी द्वारे जारी केला जातो। 1934 चे काँग्रेस अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आले होते? तर हे अधिवेशन मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते। या अधिवेशनाचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि या अधिवेशनामध्ये भारतीय संविधान सभेची मागणी करण्यात आली होती। प्रथमच संविधान सभेची मागणी करण्यात आली होती। कोपेनहेग चे हवामान वर्गीकरण यावरती पण क्वेश्चन विचारण्यात आला होता। आता कोपेनहेगने हवामानाचे 5 प्रकारे वर्गीकरण केले आहे। याचे वर्गीकरण हे वनस्पतीच्या वितरणावर आधारित आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। 2021-22 मध्ये महाराष्ट्राचा निर्यातीमध्ये कितवा क्रमांक होता? तर महाराष्ट्राचा 2021-22 मध्ये 2रा क्रमांक होता। मॅथ मध्ये सरळ व्याज, चक्रवाढ व्याज आणि रेग्युलर जे काही सिलेबस आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारण्यात आले आहेत। मराठीमध्ये जास्त क्वेश्चन क्रिया विशेषण, सर्वनाम, समानार्थी आणि विरुद्धार्थी व सर्वनामावर 3 क्वेश्चन होते। त्यानंतर अशा प्रकारच्या पुढच्या शिफ्टचे क्वेश्चन पेपर पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।